नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66% मतदान, दिंडोरीत सर्वाधिक 57% तर कल्याणमध्ये सर्वाधिक कमी 41% मतदान। मतदानासाठी लांबच लांब रांगा। विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई। पहाटे 5 वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका, मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। लोकसभा निवडणूक समता कोयनातून सांगलीसाठी होणारा विसर्ग 500 क्युसेकने झाला कमी। टंचाई भीषण असताना पाणी कमी पडल्यास पालकमंत्री आणि आमदारांच्या घरासमोर भांडी ठेवणार, सतीश साखरकर यांचा इशारा। पवई हिरानंदानी मतदान केंद्रात EVM बंद पडल्याने मतदान खोळंबलं। ठाकरे गटाच्या आदेश बांधेकरांचा संताप, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना थेट आज सोडल्यानं तीव्र नाराजी। सांगली महापालिकेची मान्सूनपूर्व नालेसफाई युद्धपातळीवर पुढील 20 दिवसात उर्वरित नालेसफाई होणार। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करा, आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या कंत्राटदाराला सूचना। EVM कक्षाला हार घातल्याने शांतिगिरी महाराजांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रप्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप। 12वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली। बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार। दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार। कल्याणमध्ये 80,000हून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब। निवडणूक आयोगानं सावळा गोंधळ केल्याचा आरोप। राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत, संजय राऊतांची खोचक टीका। सांगली जिल्ह्यात उद्यापासून 2 दिवस येलो अलर्ट, सर्वच भागात तुरळक पावसाची शक्यता। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।